सगळ्यांवर आहे. म्हणून कविता आहे की यावं त्या चार्ली चॅप्लिन माझ्याकडं, यावं त्या चार्ली चॅप्लिन माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर, आणि म्हणावं मला नितीन, लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन तेवढ्यात हिटलरने तिथं यावं आणि हिटलरने म्हणावं मला नितीन, घे ना माझं रक्त, त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तुझी माणुसकीची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा. मग मी धरावा कागद, तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेंनं तिथं यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला. आणि लादेंनं गुडघ्यावर बसून मान खाली घालून मला म्हणावं, नितीन, दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावं म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला, आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर, आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. त्यानंही ते मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या पुतीनने. मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी येईल. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावं म्हणतो, तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल, जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा आहे. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच उंच विहार करत राहील, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. आणि माणसांवर प्रेम करणारा माणूस हा फक्त भारतीय असतो, आणि भारतीय म्हणजेच आंबेडकरवादी, आणि आंबेडकरवादी म्हणजेच भारतीय. मी खरं सांगतो, माझ्या प्रतिभेला, माझ्या प्रतिभेच्या पंखाला या आंबेडकरवाद्यांनीच बळ दिलं. माझ्या कवितेचं प्रतिभेचं कौतुक आंबेडकरवाद्यांनी केलं. जातीयवाद्यांच्या नजरेत मी कायम खुपत आलो आहे, त्यांना मी कायम खुपत राहील. पण एवढा खुपून मी त्यांची नजरेतली कावीळ स्वच्छ कधी करून जाईल त्यांनाही कळणार नाही. हा जय भीम आहे.